सुरगाणा तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी माननीय आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी बोरगाव येथे महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, व्यापारी, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी, नोकरदार तसेच मजूर यांच्या हक्क व न्यायासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे। या आंदोलनात तालुक्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली। दरम्यान हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुरू असल्यामुळे अनेक प्रमुख मार्गांवर रास्ता रोकोमुळे वाहन चालकांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आंदोलनात सहभागी झालेल्या महिला व पुरुषांनी ठाम निर्धार व्यक्त करत मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे। पांडुरंग बिरार, प्रतिनिधी, सुरगाणा पेठ, नाशिक। आज इथं संबंध जिल्हाभर जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होत आहे ते आंदोलन पाणी प्रश्नावरती, वन जमिनीवरती, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे काही इतर योजना आहेत ते त्या शेतकऱ्याला मिळत नाही, त्याच्यासाठी हे आंदोलन सुरू होत आहे। हे ठळक मानाने तर जे पश्चिमेला वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी वळवून गोदावरी आणि गिरणीमध्ये टाकून मराठवाडा, खानदेशसारख्या दुष्काळी विभागाला पाणी पोहोचवणं हा एक महत्त्वाचा प्रश्न आम्ही ह्या आंदोलनामध्ये घेतलेला आहे। त्याचबरोबर जे आदिवासी शेतकरी आहे त्याला जे 5 एकरपर्यंतच्या शेतीधारकाला 40,000चा बोनस मिळतो, ते ऑनलाईन जर पीक पेरा त्याने केला असेल तर त्याला 40,000 रुपये मिळतात। आणि ती जी काही एकंदरीत योजना आहे ती सर्वसाधारण शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। त्याचबरोबर नवीन वनपट्टा धारक आहे त्याला सुद्धा ती मिळाली पाहिजे। याच्यासाठी या आंदोलनामध्ये प्रश्न तो उचललेला आहे। त्याचबरोबर संबंध ग्रामीण भागामधल्या प्राथमिक शाळा या काही ठिकाणी 1 शिक्षक आहेत, 2 शिक्षक आहेत, परंतु शिक्षकच नाही। काही ठिकाणी शिक्षक आहेत, शाळागृहच नाही। आणि अशा प्रकारे संबंध ग्रामीण भागातील, मग तो आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं, नव्या पिढीचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। आणि तो त्या मुलाचा अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि हे सरकार तोच पायदळी तुळवत आहे। याची पण मागणी घेऊन आम्ही सरकारपुढे जातोय। असे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवरती आम्ही सरकारकडून फक्त सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय घेतल्याशिवाय परत येणार नाही, अशा प्रकारचा आमचा निर्धार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।